रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 1584 पासून सुरुवात करत आहोत. आम्ही हरीचे संगडे जुने ठाईचे वेडे बागडे हाती धरुनी कडे पाठी सवे वागविलो म्हणून भिन्न भेद नाही देव आम्हा एक देही नाही झालो काही एका एक वेगळे निद्रा करिता होतो पायी सवेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई सवे चारित फिरत असो आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण तुका मने क्षण खाता जेविता न विसंबे. फार जुन्या काळापासून आम्ही हरीचे वेडे बागडे संगडे आहोत. त्याने आम्हाला हाताला धरून कडेवर घेऊन वागविले आहे. आमच्यामध्ये देव भक्त हा भेदभाव उरलेला नाही. त्याचा आणि आमचा देव एकच आहे. आम्ही कधी एकमेकापासून वेगळे झालो नाही. हरी क्षीरसागरात विश्रांती घेत होता तेव्हा आम्ही त्याच्या चरणापाशी होतो. शेष गरुड त्रेतायुगात रामाच्या अवतारात रावणाशी युद्ध करताना वानराच्या स्वरूपातही आम्ही त्याच्या जवळच होतो. द्वापारयुगात कृष्णाच्या रूपात होतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला रामकृष्ण नारायणाचे चिंतन आवडते. दिवसभर अनेक व्यापासूनही आम्ही हरीला कधीही विसरत नाही. मागे बहुत जन्मी ह्याचे करीत आलो आम्ही भव तापश्रमी दुःखी पिडलो निवत्या गरजवारीचे पवाडे मिळवो वैष्णव बागडे पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये भावशुद्ध नामावळी अर्श नाचो पिटू टाळी घालो पाया तळी कळी काळ त्या बळे काम क्रोध बंदी खाणे तुका मने दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. मागच्या अनेक जन्मात जे कोणी प्रपंच तापाने थकले भागले आहे त्यांना शांत करण्याचे काम आम्ही करत आहोत. वैष्णवाचा मेळा जमवून हरीचे पवाडे गाऊ हरिनामाची गर्जना करू. त्यामुळे जे पाषाण हृदय असतील त्यांनाही सत्वगुणाचा पाझर फुटेल. शुद्ध भावाने हरिनाम घेऊ आनंदाने नाचू गाऊ टाळ्या वाजू आणि त्या सामर्थ्याने आम्ही कळी काळाला पायाखाली घालू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही काम क्रोध या दोन्हीही बंदी खाण्यात टाकले आहे व इंद्रियाचे सत्ताधीश झालो आहोत. अमर तुकारा नवे कैसा मी दातारा चाल जाऊ संता पुढे वाद सांगेन निवडे तुझ नाव जरी नाही तरी माझे दाव काही तुझ रूप जरी नाही तरी माझे दाव काही खेळशी तू लिळा तेथे मी काय वेगळा सात तू लटिका तैसा मी ही म्हणे तुका. हे दातारा, तू अमर आहेस, मग मी तुझ्यासारखा अमर का नाही. आपण संताकडे जाऊ, त्याच्या पुढे वाद मांडू आणि निवाडा करू. जरा तुला नाव नाही तर माझे नाव काय ते तरी दाखव. जर तुला रूप नाही तर म्हणतात रूप नाही. जर तुला रूप नाही तर माझे तरी रूप दाखव. तू लीला करतोस त्या बाबतीत तरी मी वेगळा आहे का. तुकाराम महाराज म्हणतात, तू जसा सगुण रूपाने असत्य आहेस तसाच मीही आहे. मंत्र चळे पिशे लागते सतुरा बद्धते फार तरली नामे अस्वच्छता बाधी अनेकाक्षर नाम निद सुरा घेता तरे राग ज्ञात घात चुकता होय वेळ नाम सर्व काळ शुभदायक अनेका भजना विधी बोलीला निषेध नाम ते अभेद सकळामुखी तुका मने तपे गालिती गालनी वेश्या उद्धरुनी नीली नामे. वेद मंत्र म्हणताना जर चूक झाली तर वेड लागते, परंतु नाम मंत्र जरी अबद्ध अशुद्ध म्हटला गेला तरी त्या योगे कित्येक जड जीव तरुण गेले आहे. वेद मंत्राचा अशुद्ध असुच्चत्व बाधक असते, मात्र नामाच्या अंथरुणावर पडून झोपी जाण्यापूर्वी किंवा उठण्यानंतर पारवशेपणे उच्चारला तरी माणूस भवसागर तरू शकतो. नामा व्यतिरिक्त इतर गायनात राग ताल याचे योग्य ज्ञान नसेल व ते चुकले तरी गायकांचा अपमान होतो, परंतु नाम सदा सर्व काळ शुभकारकच आहे. नवविधा भक्तीसाठी योग्य अधिकाराची योग्य देश काळाची आवश्यकता असते. म्हणून शास्त्रानुसार स्थल कालाचा विचार करावा लागतो, परंतु नाम साधना सर्व प्राणी मात्र सर्व काळात सर्व स्थळी समान प्रमाणे करू शकता. तुकाराम महाराज म्हणतात, काही तप साधना चुकीची केली तर संकटात घालतात, तसे नाम साधनेचे होत नाही. अंतसमयी वेश्येने जरी भगवंताचा दावा केला तरी तिचा उद्धार होतो.
नवती ते संत करिता कवित्व संताचे ते आप्त नव्हती संत येथे नाही वेश सरते अडनाव निवडे घाव डाव व्हावांगी नवती ते संत धरिता व पाळा करिता वाकळ प्रवर्णाशी नवती ते संत करिता कीर्तन सांगता पुराणे नव्हती संत नवती ते संत वेदाच्या पठणे कर्माचरणे नव्हती संत करिता तपतीर्थाटन शेविलिया वन नव्हती संत माळा मुद्राच्या भूषणे भस्म उधळणे नव्हती संत तुका म्हणे नाही निरसला दे तोवर हे अवघे सांसारिक कविता रचता आली की संत होता येत नाही किंवा संताचे नातेवाईक असल्याने संत होता येत नाही संताचा वेश असला किंवा आडनाव संत असले म्हणून ते संत होत नाहीत जगाचे घाव डाव टीका जे सहन करतात तेच संत होऊ शकतात हातात भोपळा घेऊन आणि गोदडी पांघरून कोणी संत होत नाही धनसंपत्ती कीर्ती मिळावी म्हणून कथा कीर्तन केले पुराणे सांगितले तरी हे संत होता येत नाही वेदाचे पठण केले कर्माचे तसे आचरण केले म्हणजे संत होत नाहीत तपश्चर्या केली तीर्थाटने केली वनवास स्वीकारला म्हणजे संत होता येत नाही माळा मुद्रा यांनी देह सजविला भस्म पासले म्हणजे संत होता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत देहत्रयीचा ताप आहे अहंभाव जात नाही तोपर्यंत ते सारे संसारी असे जाणावे हेची दान देवा तुझा विसर न भव गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि धन संपता संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे अम्माशी देवा तुझा कधी विसर पडू नये हेच दान मला दे मी तुझे गुण आवडीने गाईन हीच माझी धन दौलत आहे मोक्ष संपदा याची मला जरुरी नाही मला फक्त नित्य निरंतर संत संगत लाभावी तुकाराम महाराज म्हणतात असे दान जर तू मला देणार असेल तर मला वारंवार जन्माला येण्याचे भाग्य दे भाग्यवंत ते परवडी करीते जोडी जन्माची आपुल्याला हो भावे जे ज्या व्हावे ते आहे इच्छा भोजनाचा दाता न लगे चिंता करावी तुका मने आल्या थारा वस्तू बऱ्या मुलाच्या भाग्यवंतांना ही पर्वणी आहे त्यांना जन्माची जोडी करता येते ज्याला जे पाहिजे असेल ते त्याने आपल्या भावनेनुसार मिळवून घ्यावे भगवंत हा इच्छा भोजनाचा दाता आहे त्याला कसलीही चिंता करावी लागत नाही तुकाराम महाराज म्हणतात मौल्यवान वस्तू येथे मुक्कामी आल्या आहेत भक्ताने भक्ती करावी व इच्छित वस्तू घ्यावी वंचुनिया पिंड भाता दान करी लड दैशी याची चाली तरी तैसा अंतरला हरी दुरी मेला राखे दिस जाले पण झाले ओस तुका म्हणे देवा लोभेन पुरेची सेवा आईबाप जिवंत असताना त्यांची सेवा करण्यास कृतज्ञ माणूस कसूर करतो चुकारपणा करतो आणि आईबाप मेल्यावर त्यांना भाताचे पिंडदान करतो जो जसा वागतो त्याप्रमाणे भगवंत त्याच्यापासून दूर जातो अंतरतो आईवडिलाच्या मृत्यूच्या दिवसाचे स्मरण ठेवून त्याचे श्राद्ध घालतो परंतु ते जिवंत असताना आईबाप घरात नाहीतच असे समजून होतो तुकाराम महाराज म्हणतात अशा लोभी लोकाची सेवा भगवंताला मान्य होत नाही आधी रामाच्या मना एक मात तू कारे दूषित निरंतर ह्याची चिंता काय म्हणून खावे म्हणून भले तुझवनी पक्षीराज पाहते चातक नेगे भूमी जळा करून वरुणे उन्हाळा मेघतया सकाळ यातीमध्ये ठका सोनार त्या घरी व्यापार दारी आता तुका म्हणे जळी वनी जीव एकतया पाशी लेख काय आहे हे अधीर म्हणा एक गोष्ट ऐक तू सारखा दुःखी का असतोस काय खावे ही चिंता तुला आहे का अरे तुझ्यापेक्षा पक्षी बरे पहा चातक पक्षी जमिनीवर पाणी पित नाही उन्हाळ्याने निर्माण झालेले मेघ जो वर्षाव करतात तेच पाणी ते पितात सर्व व्यावसायिकामध्ये सोनार सर्वात लुच्चा असतो पण झारेकऱ्यांचा व्यापार त्याच्याशी चालतो तुकोबा म्हणतात पाण्याच्या जंगलात कितीतरी जीव आहे त्यांच्याजवळ योगक्षेमाचे कोणते साधन आहे कारे नाठविशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला तो बाळदूध कोण करीतो उत्पत्ती वाढवी श्रीपती सविदोनी फुटते तरुवर उष्मकाळ माशी जीवन तयाशी कोण गाली तेने तुझी काय नाही केली चिंता राहे ते अनंत आठवणी तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी
अरे तू कृपाळू अशा भगवंताचे चिंतन का करत नाहीस? तो एकटा साऱ्या जगाचे पोषण करत आहे. जन्मलेल्या बाळासाठी दुधाची निर्मिती कोण करतो? भगवान विष्णू एकाच वेळी बाळाची गर्भात व दुधाची स्तनात उत्पत्ती व वाढ करत असतो. तीव्र उन्हाळ्यात झाडाला पालवी फुटते, अशा वेळी त्यांना कोण पाणी घालते? जो सर्वांना जगवितो त्याने काय तुझी चिंता केलेली नाही का? मग आताही तो करीलच. त्यासाठी त्या अनंताची आठवण काढून स्वस्थ राहतो. कोबराय म्हणतात, ज्याचे नाव विश्वंभर आहे त्याचे निरंतर ध्यान तू कर. उदार कृपाळो पतित पावना ब्रीदे नारायण सात तुझी. वर्णिलाशी जैसा जाणता नेनता तैसा तू अनंत सातोशी. दैत्य काळ भक्त मेघ श्याम मूर्ती चतुर्भुज हाती शंखचक्र. काय इच्छा तया तैशी ओशी राणी यशोदेच्या स्तनी पान करी. ओऊनी सकळ काहीच न ओशी तुका म्हणी याशी वेदगाही. हे पतित पावन कृपाळा उदारा नारायणा, तुझी ही सर्व विशेषण सत्य आहेत. हे अनंता, तुझ्या रूपाचे जाणून व न जाणून ज्याचे असे वर्णन केले आहे तसाच तू आहेस. तू दैत्याचा कर्दन काळ आणि भक्तासाठी मेघश्याम आहेस. तुझ्या हातात शंखचक्र आहेत. तू चतुर्भुज आहेत. ज्याने जसे कर्म केले, तशी इच्छा केली, त्यानुसार तू रूप घेतलेस. यशोदेचे स्तनपान केले. सर्व काही असूनही तू कोणीच नाहीस याची ग्वाही वेद देतात. देवदेवळी शेवले उदक कोरडीचे ठेले. नवे मत गुड उमान काही तू आपणा पे पायी. पाटे पुरे ओस अंडला सरिता सागर तुम म्हणून ठेला. वांझे घरी बाळदाना एक बाळी दो काना. तुका म्हणे पैसा अनुभवी ठावा गोडी रस. देवाने देहरूप देऊळ बांधले, तेथे पाणी माया कोरडेच राहिले. हे माझे म्हणणे म्हणजे कोडे किंवा गूढ असे काही नाही. तू स्वतःच या गोष्टीचा विचार कर, म्हणजे तुला कळेल. सुरुवातीला अविद्येच्या पाटामध्ये अहमचा पूर आला. त्या पुराने ममतेच्या नद्या सागर सारे तुडुंब भरले. मायारूपी वांजेच्या घरी हे ताने बाळ जीव आहे. त्याच्या मी व माझे या दोन्ही कानामध्ये ब्रह्माची एकच भिकबाळी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे जीवा, मी काय सांगतो याचा नीट विचार कर. जे अनुभवी थोर संत आहेत त्यांना माझ्या म्हणण्यातील गोडवा कळते. मरण माझे मरून गेले, मद केले अमर. ठाव पुशेले बुड पुशिले, ओसले देहभाव. आला होता गेला पुर धरिला धीर जीवानी. तुका म्हणे अहम बुनादीचे झाले साचे उगवणे. माझे मरणच मरून गेले म्हणून मी अमर झालो, आत्मदृष्टी मिळाली. अहंकार अविद्या नष्ट झाल्यामुळे स्थूल सूक्ष्म देहाचे तादम्य ओस पडले. स्त्री पुत्र धन इत्यादी गोष्टीचा पूर नशिबाप्रमाणे आला होता तसा तो ओसरलाय. मी प्रपंचाची आसक्ती न ठेवता त्याचे अधिष्ठान जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी धीर धरला आहे त्याच्याशी एकरूप झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अनादी काळापासून माझी स्थिती अशी आहे. त्याबाबत ज्ञान नसल्यामुळे जन्म मरणाचे दुःख सोसत होतो. आता मात्र मी कृतज्ञ झालो आहे. माझे लेकी देव मेला असो त्याला असेल. गोष्ट न करी नाव नेगे गेलो दोघे खंडोनी. स्तुती सुमने निंदा केला धंदा उदंड. तुका म्हणे निवांत ठेलो वेचित आलो जीवित्व. माझे लेखी देव मेला आहे. ज्याला तो आहे असे वाटते त्याला ते तसे वाटो. मी त्याची गोष्ट बोलत नाही, त्याचे नाव घेत नाही. सारे नाहीसे झाले आहे. आजपर्यंत देवाची खूप स्तुती केली, कधीतरी निंदाही केली. तुकाराम महाराज म्हणतात, आजपर्यंत देवाच्या सेवेसाठी जीवन अर्पण केले. आता काही कर्तव्यच राहिलेले नाही म्हणून मी निश्चिंत झालो आहे. लवविले तया सवे लवे दती अभिमान हाती सापडेना. भोळी वेशेले न विष्णुदास साजे तेथे भाव दुजे हरपती. अर्चन वंदन नवविधा भक्ती दया क्षमा शांती तये ठाई. तये गावी नाही दुखाची वसती अवघाची भूती नारायण. अवघेची झाले सोवळे ब्रह्मांड विटाळाचे तोंड न देखती. तुका म्हणे गाजे वैकुंठ सोहळा पाही याही भूमंडळा माझी कीर्ती. जो जसे वागवेल तसे ते विष्णुदास लावतात. कोणी त्यांना नम्रपणे नमस्कार केला तर तेही तितक्याच नम्रतेने त्याला नमस्कार करतात. ते कधी अभिमानाला बळी जात नाही. विष्णुदासांना भोळेपणाची उपाधी शोभते, तशी ती
इतरांना शोभत नाही त्यांचे द्वैत संपलेले असते. अर्चन वंदन अशी नवविध भक्ती आणि दया क्षमा शांती अशी दैवी संपत्ती त्यांच्याजवळ असते. सर्वमध्ये ते नारायण पाहतात. त्यांच्या गावी दुःखाची वस्ती नसते. त्यांच्या दृष्टीने संपूर्ण ब्रह्मांड ब्रह्मरूप झाल्यामुळे सोहळे झालेले असते. विठाळाचे तोंडही ते पाहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांचा निर्वाण सोहळा वैकुंठात गाजतो आणि त्यांची कीर्ती भूमंडळात पसरते. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि करी तीर्थवर्त. व्रत एकादशी करीन उपवासी गायन हरनिशी मुखी नाम विठोबाचे घेईन मी बीज नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज संकल्पतीचे तुका म्हणे. माझ्या घरी पंढरीची वारी आहे, त्याशिवाय दुसरे तीर्थव्रत मी करत नाही. उपवासी राहून एकादशीचे व्रत करीन आणि रात्रंदिवस मुखाने हरिनाम घेईन. तुको म्हणतात, मी आपल्या वाणीने जगाची उत्पत्ती स्थिती व अंत याला कारणीभूत झालेला विठ्ठलाचे नाम घेईन. संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरीशी आवडी मनाशी नाही कै एकादशी आषाढी. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणी त्याशी चक्रपाणी वाट पाये. या अंतकरणाला वैभवाचे संपत्तीचे सोहळे आवडत नाही. त्याला केवळ पंढरीचा ध्यास लागलाय. मनाला पंढरीला जाण्याची ओढ लागते. आषाढी एकादशी केव्हा येईल व मी पंढरीला केव्हा जाईल असे होऊन जाते. ज्याच्या मनात अशी उत्कट इच्छा आहे त्याची चक्रपाणी वाट पाहतो असे तुकाराम महाराज म्हणतात. कथने पठने करोने काय वाचोने राणे वाया जाय. मुखी वाणी अमृत गोडी मिथ्य भुके तरफडे. पिळणे पाक करिता दगड काय जड होत ते. मधु मिळविणे माशी आणि कासाशी पारधिया. मिळवणे धन मिळवी माते लोभ्या हाती तेची मुखी. आपले केले आपण खाय तुका वंदे त्याचे पाय. पाठांतर करणे सांगणे हे परमार्थ विषय असले पाहिजे. जर तसे नसले तर त्याचा काही उपयोग नाही. मुखाने अमृताच्या गोडीचे वर्णन करतो परंतु स्वतः भुकेने तडफडतो. दगड शिजविला तर तो मऊ होईल काय. मधमाशा सर्व फुलामधला मध खात नाही तर तो साठवतात पण त्याचा उपयोग शिकाऱ्याला मात्र होतो. लोभी माणूस भरपूर धन संपत्ती गोळा करतो आणि मातीत पुरवून ठेवतो. त्यामुळे त्याच्या हातात जिवंतपणे ती मातीच राहते आणि मरताना तीच माती त्याच्या तोंडात जाते. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या केलेल्या कर्तव्याचे फळ म्हणून जो ते खातो त्याच्या पायांना मी वंदन करतो. उमटता आणि वाटे नामाची दोन्ही बरे सेवन उपकार द्यावे घ्यावे हा उत्तर. सरळ आणि मृदू कथा पाहावी ते उर्दू गात जातो तुका हाची उपदेश ऐका. माझ्या वाणीतून हरिनामाचा ध्वनी उमटत आहे, त्याचे सेवन करावे हेच बरे. परोपकारासाठी नाम द्यावे व घ्यावे. हरिकथा सरळ आणि मृदू आहे, ती जो गातो त्याला सद उदर व गती प्राप्त होईल. तुकाराम महाराज म्हणतात, मी हरिनाम गात आयुष्याच्या वाटेने सहजपणे जात आहे. तुम्ही देखील हरिनाम घ्या असा माझा उपदेश आहे का. कथा मर्यादा सांगतो ते भावे वंदा. प्रीतीने गोविंदा हेची एक आवडी. टाळवाद्य गीत नृत्य अंतकरणे प्रेम भरित. वाणीता तो कीर्त सत भावे लेखावा. नये आळसे मोडू अंग कथे ना कान वडे ढुंग. हिळणेचे रंग दावी तो चांडाळ. तोंडी विडा माने ताट थोरपणे घाली विठा. चित्त नेदी नाम पाठा गोष्टी लावी तो चांडाळ. इथे कथे इच्छी मान दावुनिया थोरपण. रजा संकोचन लुगडी सावरी तो चांडाळ. आपण वैशे बाजेवरी सामान्य हरीच्या दासागरी. हरी तरी तो सुळावरी वाहिले निश्चेशी. येताना करी नमस्कार कर जोडोनी नम्र. न म्हणते थोर अनेक खोटे तो चांडाळ. तुका विनवी जना कथे नानावे अवगुणा करा नारायण ऋणी समर्पक भावे.
हरिकथेच्या वेळी कसे वागावे याच्या मर्यादेला तुम्ही भक्तिभावाने प्रेमाने वंदन करा. गोविंदाला तेच आवडते. हरिकथे टाळ मृदंग विना अशी वाद्ये असावीत. अंतकरण प्रेमाने ओतप्रोत भरलेले असावे. नृत्य करत त्याची कीर्ती गावी. कथा करणारा हरिरूप आहे असे जाणून त्याच्याकडे पाहावे. कथा ऐकत असताना आळस देऊ नये. डोंगण वाकडे करून बसू नये. हरिकथेची हेटाळणी करणारा चांडाळ असतो. जो तोंडात विडा धरून ताट मान ठेवून गर्वाने मांडी घालून बसतो. जो नामस्मरणाकडे लक्ष देत नाही. जवळ असलेल्या लोकांशी मोठेपणाच्या गप्पा मारतो तो चांडाळ आहे. कथेच्या ठिकाणी जो स्वतःचा मोठेपणा दाखवून मान सन्मानाची इच्छा करतो, त्या ठिकाणची जागा अपुरी असेल, तेथे धूळ असेल तर आपले कपडे सावरत तो संकोचून बसतो तो चांडाळ आहे. जो स्वतः बाजेवर उच्च स्थानी वरद बसतो हरिदासाला सामान्य मानतो, अशा माणसाला निश्चितच सुळावर जावे लागते. कथेच्या ठिकाणी आल्यावर जो हरिदासांना नम्रपणे वंदन करत नाही, कथा ऐकण्यासाठी आलेले थोर व्यक्तींना न जोपानता त्या व्यक्तीला खेटून बसतो तो चांडाळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वरील सारे अवगुण टाकून भक्तिभावाने हरिकथा श्रवण करा आणि नारायणाला आपला ऋणी करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. कथा देवाचे दान, कथा साधन मंडन, कथे ऐशे पुण्य अनेक नाही सर्वता. ऐसा साच करा भाव, कथे माझे उभा देव म्हणत संकल्प जना उच्चारिता वाचे मन. म्हणता नारायण क्षण शने जळती महादोष, भावे करिता कीर्तन तरे तारी अनेक जन. भेटे नारायण संध्य नाही म्हणे तुका. हरिकथा करणे हे देवाचे ध्यान आहे. कथा हे सर्वात उत्तम असे साधन आहे. कथेसारखे दुसरे पुण्य नाही. हरिकथेमध्ये प्रत्यक्ष परमेश्वर उभा आहे अशी श्रद्धा बाळगावी. मनापासून नारायण नामाचा जप करणे हे सोपे वर्म आहे. असे करण्याने महादोष क्षणार्धात जळून जातात. तुकाराम महाराज म्हणतात, मनोभावे कीर्तन केल्यामुळे तो स्वतः भवसागर तरतो आणि स्वतःबरोबर इतराचा उद्धार करतो. त्याला निश्चितपणे नारायण भेटेल यात शंकाच नाही. रामकृष्ण हरी माऊली. आज 1604 वर आपण थांबत आहोत.